महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भिवंडी एसटी डेपोची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। 20 मार्च 1972 रोजी उद्घाटन झालेल्या या डेपो इमारतीला 54 वर्ष पूर्ण झालेली असून योग्य देखभालीअभावी इमारत ही धोकादायक बनली आहे। स्लॅबचे तुकडे कोसळणं, पिलरला तडे, त्याचबरोबर लोखंडी सळ्या उघड्या पडल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दररोज हजारो प्रवासी या डेपोमधून प्रवास करत असताना देखील प्रशासनाकडून अद्यापही ठोस दुरुस्ती उपाययोजना या करण्यात आलेल्या नाहीयेत। 15 वर्ष झाली ही अशीच अवस्था आहे। या अवस्थेला काहीतरी शासनाने काहीतरी करायला पाहिजे। स्लॅब पडतो त्या दिवशी डोक्यावर पडलाय काच्या, कसं करायचं सांगा ना, कसं राहायचं इथं। इमारतीची तर हालत एवढी हालाकीची आहे, जसं म्हातारपणी 60 वर्षाचा म्हातार झाला की त्याला काय काठीची गरज आहे, तर या पद्धतीने एक थोडंसं डिकेज डागडूग करतात आणि वरवर दाखवतात, परंतु आतून ती पूर्ण कोसळलेली आहे, तिच्यात जीव नाही अशी बिल्डिंगची अवस्था आहे। लेडीजसाठी खूप प्रॉब्लेम्स होतात वॉशरूमसाठी। इथे जे काम करणारे स्टाफ आहे त्यांच्यासाठी रेस्टरूमसुद्धा चांगला नाही, सगळी बिल्डिंग खराब झालेली आहे आणि ती बिल्डिंग पडायला आलेली आहे। सगळीकडे बघा तुम्ही, सगळीकडे स्लॅब कोसळलेले, हे कधीही पडू शकतं। पावसाच्या आत जर काम केलं तर ठीक आहे, पावसाळ्यामध्ये तर काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं। बाथरूममध्ये अक्षरशः उभार वाटत नाही। बाथरूममध्ये दुर्गंधी एवढी आहे की 1 मिनिटसुद्धा उभारायची आपली ताकद नाही तिथं। जाऊन आलो तर तिथं बसण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते आणि स्लॅबच्या सगळ्या दिसतात आणि पडण्याचे आमचे जखमीसुद्धा झाल्यात, काही चालक वाहक जखमीसुद्धा झालेले आहेत स्लॅब पडून आणि प्रवासीसुद्धा जखमी झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।